नमस्कार बालमित्रांनो. आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत. या गोष्टीचं नाव आहे ईशान आणि ब्रुनो. एका सुंदर गावात ईशान नावाचा छोटा मुलगा आपल्या आईबाबांबरोबर राहत होता. त्याला प्राणी खूप आवडायचे, पण त्याच्याकडे कधी स्वतःचा असा पाळीव प्राणी नव्हता. एके दिवशी त्याच्या वाढदिवशी ईशानचे बाबा त्याला म्हणाले, ईशान, तुला एक खास भेट द्यायची आहे. ईशानला तर फारच आनंद झाला. खरंच? काय आहे बाबा? बाबा म्हणाले, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हा घे, लहानसा ब्रुनो. ईशानने त्याच्याकडे पाहिले. एक लहानसा पांढरा शुभ्र कुत्रा शेपूट हलवत त्याच्याकडे बघत होता. ईशान आनंदाने ओरडला, वा, मला कुत्रा मिळाला. थँक्यू बाबा. ईशान खूप खुश झाला. पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की ब्रुनोची काळजी घेणं काही इतकं सोपं नाही आहे. ईशान एकदा आईला म्हणाला, आई, ब्रुनो सारखा का भुंकतो आणि त्याला इतकं खायला का लागतं? आई म्हणाली, बाळा, तो लहान बाळासारखा आहे. त्याला भूक लागते आणि तो प्रेम हवं म्हणून भुंकतो. ईशान म्हणाला, म्हणजे तो माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करतो का? आई हसत म्हणाली, हो, जर तू त्याच्यावर प्रेम केलंस, त्याला समजून घेतलंस, तर तोही तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुझा खूप चांगला मित्र बनेल बरं. ईशानने ठरवलं. तो ब्रुनोची व्यवस्थित काळजी घेणार. एक दिवस ईशान खूप दुःखी होता. त्याचं आवडतं खेळण्यातलं विमान हरवलं होतं. तो एका कोपऱ्यात बसला. ब्रुनो आला आणि त्याच्या जवळ आला आणि भुंकू लागला. ईशान म्हणाला, ब्रुनो, मला आत्ता कुणाशीही बोलायचं नाहीये. ब्रुनो मस्तपैकी शेपूट हलवत ईशानच्या गालावर त्याचा पंजा ठेवतो आणि ईशानला खुदकन हसू येतं. आणि ईशान ब्रुनोला घट्ट मिठी मारतो. अरे, तू माझ्यासोबत आहेस ना, तू खूप चांगला आहेस. आई हसतच म्हणाली, बाळा, पाळीव प्राणी नुसते खेळण्यासाठी नसतात. ते आपले खरे मित्र असतात. ते आपल्यावर खूप प्रेम करतात. त्या दिवसापासून ईशान आणि ब्रुनोची घट्ट मैत्री झाली. ईशान त्याच्यावर खूप प्रेम करू लागला आणि ब्रुनोही त्याला रोज शेपूट हलवत प्रेम दाखवू लागला. या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळाले? पाळीव प्राणी आपल्या भावना समजतात. आपण त्यांच्यावर प्रेम केलं तर तेही आपल्यावर अखेरपर्यंत प्रेम करतात. थँक्यू. अशा नवनवीन गोष्टीसाठी नक्की सबस्क्राईब करा.